सो बस्ती म्हणजे काय, तर बस्ती वातेच्या पित्तेच्या कफे रक्तेच्या सस्यते. गुडघेदुखीचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ आणि यांचा तो रोल आहेच. तर बऱ्याच वेळेला पेशंट्सना चेक करताना आपल्याला असं बघायला मिळतं की डाएट ह्याच्यामध्ये बरेच वेळेला वात वाढण्याचे लक्षण आपल्याला बघायला मिळतात. आजकाल कसले तरी चिप्स येतात, कुरकुरे येतात, त्याच्यामध्ये खूप जास्त वात असतो. तर त्या गोष्टी तुमच्या आहारातनं कमी करायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये नक्कीच असे उपचार आहेत जेणेकरून आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती अवॉइड करू शकतो. एक तर तुमचं वजन खूप वाढलेलं असतं आणि त्याच्यात तुम्ही खूप जास्त चालतात, तर ह्याला अध्वगमन असं सांगितलेलं आहे. आता नुसते पाय बेंड करायचे, सरळ करायचे, बेंड करायचे, सरळ करायचे, हा व्यायाम जरी केला ना तरी फ्लेक्झिबिलिटी खूप छान राहते. तर पावसाळ्यामध्ये निसर्गतः आपल्या शरीरातला वात खूप वाढलेला असतो. ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी घरच्या घरी कोणते उपाय करावे? ते अग्निकर्म हे खूप उपयुक्त असं पंचकर्म आहे. त्याच्यामध्ये आपण सुवर्ण, रौप्य, पंचधातू अशा वेगवेगळ्या शलाका आपल्याकडे असतात. सो त्यामुळे दरवेळीच तुम्ही तेल वापरलं आणि तेलाने मसाज केलात म्हणजे तुमचा आजार बराच होईल असं नाही आहे. प्राणायाम म्हणजे काय, तर प्राण म्हणजे वायूचाच प्रकार आहे प्राण, आणि आयाम म्हणजे कंट्रोल, म्हणजे वाढलेल्या वाताला कंट्रोल करणं म्हणजे प्राणायाम. खूप जास्त आंबवलेली पदार्थ म्हणजे रोजच इडली, मेदूवडा, डोसा, तर ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा शरीरामध्ये वाताची वृद्धी खूप जास्त होत असते. स्त्रियांमध्ये आपण बघितलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे बरेचसे चढ-उतार त्यांच्या शरीरामध्ये येत असतात. तर आजकाल आपण बघतो की कुठलाही आजार स्ट्रेसमुळे वाढतो. ओके, सो आपल्याला जर का आपल्या हाडांची ताकद चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या शरीरातल्या 3 महत्त्वाचे घटक जे आहेत ना ते योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे.